Hi friends, next we have to discuss on the chapter differentiation. Differentiation means derivative. You know that the concept derivative. We have to now study on. We have to now discuss on differentiation. Okay. Myself, Sunil Kudam, Department of Mathematics, Sweris College of Engineering, Pundarpur. First, differentiation. The definition of differentiation: a rate of change of one quantity with respect to some another quantity has a great importance. The rate of change of one quantity with respect to another quantity, which is called a derivative. The rate of change of one quantity y with respect to another quantity x is called the derivative or differential coefficient of y with respect to x. त्याला आपण काय म्हणतो dy by dx. Differentiate with respect to x, simply dy by dx. त्याला आपण म्हणतो derivative. Some standard differentiations. Differentiation of algebraic functions. तुम्हाला माहिती आहे x raised to n चा फॉर्म्युला n x raised to n minus 1. आपण फक्त उजाळा घेऊया थोडासा, म्हणजे तुमचे फॉर्म्युला जर पाठ असतील काही प्रॉब्लेम नाही. आपण डायरेक्ट याच्यावरती मॅक्झिमम एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूया, कारण हा डिफरन्शियल इक्वेशन इम्पॉर्टंट. डिफरन्शिएशन हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे तुम्हाला CET साठी. 5 to 6% वेटेज असेल क्वेश्चनचं याच्यावरती. ओके. डिफरन्शिएशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तुम्हाला ऑल फॉर्म्युला माहिती आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, साइन. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक्स माहीत पाहिजे. एक ट्रिक्स कोणती असते, जर सी न स्टार्ट झाला तर आन्सर काय येतं, मायनस येतं. आणि हे कम्पेअर करताना साइनचा कॉसमध्ये, कॉसचा साइनमध्ये असतो, टॅनचा सेकमध्ये, सेकचा टॅनमध्ये, आणि कोसेकचा कॉटमध्ये आणि कॉटचा कोसेकमध्ये. हे जे कम्पेअर करून पाठ करा तुम्ही, पाठ पण झालेले असतील. ओके. डिफरन्शिएशन ऑफ लॉगॅरिथमिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह माहिती आहे त्याचे ए रेस टू एक्स आणि लॉग एक्सचा 1/x, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स लॉग ए. ओके. नेक्स्ट डिफरन्शिएशन ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. साइन इनवर्स ऑफ एक्स 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्सला मायनस घ्यायचं, टॅन आणि कॉटला प्लस असणार, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असेल, आणि ह्याच्यामध्ये कोसेक सेकला काय असेल 1/x स्क्वेअर मायनस 1. सेक आणि कोसेकसाठी असेल, इनवर्ससाठी, इनवर्स फंक्शन. नेक्स्ट डिफरन्शिएशन ऑफ हायपरबोलिक फंक्शन्स. हे इम्पॉर्टंट आहे, हायपरबोलिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्स. आता यामध्ये बघा, साइन हायपरबोलिक आणि कॉस हायपरबोलिक याच्यामध्ये निगेटिव्ह येत नाही, तो काय असतो ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. साइन हायपरबोलिक एक्सचा काय असणार, कॉस हायपरबोलिक एक्स, कॉस हायपरबोलिक एक्स असेल साइन हायपरबोलिक एक्स. टॅन हायपरबोलिक एक्स काय असणार, सेक हायपरबोलिक स्क्वेअर एक्स. पण इथं फक्त बघा कॉट हायपरबोलिकचं काय असणार आहे, मायनस कोसेक हायपरबोलिक स्क्वेअर एक्स. सेक हायपरबोलिक एक्सचं काय असणार आहे, मायनस सेक हायपरबोलिक एक्स, टॅन हायपरबोलिक एक्स. आणि कोसेक हायपरबोलिक एक्सचं काय असणार आहे, मायनस कोसेक हायपरबोलिक एक्स इंटू कॉट हायपरबोलिक एक्स. म्हणजे फर्स्ट 3 पॉझिटिव्ह, नेक्स्ट 3 निगेटिव्ह, असं लक्षात ठेवा. ओके. हायपरबोलिक फंक्शनला ते इनवर्स फंक्शन्स आहेत. इथं पण काय असणार, पॉझिटिव्ह. इथे काय असतात, ऑल सेक इनवर्स आणि कोसेक. सेक हायपरबोलिक इनवर्स आणि कोसेक हायपरबोलिक इनवर्स तेवढे काय असतील, इथे निगेटिव्ह असतील. बाकी 4 काय असतील, पॉझिटिव्ह असतील. ओके. नेक्स्ट सुटेबल सबस्टिट्यूशन्स. हे खूप इम्पॉर्टंट टेबल आहे डेरिव्हेटिव्हमध्ये. तुम्हाला तुम्ही जर शॉर्टमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल ना तुम्हाला, तर हा जो टेबल आहे तुम्हाला येणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. फंक्शन जर स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर काय करायचं, तर एक्स इज इक्वल टू ए साइन स्क्वेअर थिटा और ए कॉस थिटा पुट करायचं. का पुट करायचं, कारण इथे काय यायला पाहिजे, 1 मायनस साइन स्क्वेअर किंवा 1 प्लस कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर यायला पाहिजे. कारण त्याची व्हॅल्यू काय असते, साइन स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर थिटा येते ना, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करता येतं. म्हणून इथं आपल्याला एक्स बरोबर ए साइन थिटा किंवा ए कॉस थिटा पुट करायचं असतं. ओके. नेक्स्ट स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा और ए कॉस कोसेक थिटा आपल्याला पुट करायचं. ओके. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर या टाईपचा असेल तर एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर कॉट 2 थिटा या पद्धतीनं आपल्याला पुट करत जायचं. ओके. ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले पार्ट पाहिजे तुमचे, साइन 2 थिटा, कॉस 2 थिटा, टॅन 2 थिटा, साइन क्यूब थिटा, कॉस क्यूब थिटा, हे फॉर्म्युले सगळे लागणार तुम्हाला याच्यामध्ये. ते जर पार्ट असेल तर तुम्हाला सबस्टिट्यूशन लगेच समजेल, काही क्षणाच्यात तुम्हाला समजेल की आता आपल्याला काय पुट करायचं. ओके. ज्यावेळेस एक्झाम्पल आपल्याला वाटतं की टप आपण बऱ्याच मेथडने सॉल्व्ह होत नाही, त्यावेळेस काय करायचं, 99% सबस्टिट्यूशन यूज करायचं, ते एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. नेक्स्ट मेथड ऑफ डिफरन्शिएशन. अनेक मेथड्स आहेत डिफरन्शिएशनमधल्या. फर्स्ट काय, डिफरन्शिएशन ऑफ इम्प्लिसाइड फंक्शन्स. इफ y is expressed entirely in terms of x.
आता मी काय हे तुम्हाला डायरेक्ट सांगतो काय असतं इम्प्लिसाइड फंक्शन म्हणजे. इम्प्लिसाइड फंक्शन म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला काय म्हणतो आपण इम्प्लिसाइड फंक्शन. आणि एक्सप्लिसाइड फंक्शन म्हणजे काय असणार आहे वाय इज इक्वल साइन एक्स वाय इज इक्वल टू ई रेज टू एक्स, तो कन्सेप्ट. ओके. लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे काय असणार आहे वाय इज इक्वल टू लॉग एक्स स्क्वेअर असेल कोणते असेल. मग लॉगॅरिथमिक फंक्शन डिफरन्शिएशन कधी यूज करायचं असतं ज्यावेळेस सिंपल एखाद्या फंक्शनच्या पॉवरमध्ये पण फंक्शन येते. म्हणजे एक्सच्या पॉवरमध्ये पण काय येतो एक्स येते, टॅन एक्स त्याच्या पॉवरमध्ये काय येते कॉस एक्स येतं, कॉस एक्सच्या पॉवरमध्ये काय येतं साइन एक्स येते, एक्सच्या पॉवरमध्ये काय येतं एक्स येते. म्हणजे व्हेरिएबलच्या रेस्ट टू जर व्हेरिएबल असेल तर काय करायचं आपल्याला लॉगॅरिथमिक फंक्शन यूज करायचं डिफरन्शिएशन घेण्यासाठी. ओके. दोन कन्सेप्ट इम्प्लिसाइड फंक्शन एक्सप्लिसाइड फंक्शन समजलं. देन लॉगॅरिथमिक फंक्शन कधी यूज करायचं लॉगॅरिथमिक फंक्शन जर फंक्शन रेस्ट टू फंक्शन असेल तर लॉगनं मल्टिप्लाय करा आणि त्याचं डिफरन्शिएशन घ्या. त्यानंतर दुसरं अजून दिलेलं असेल तुम्हाला सपोज फंक्शन आपण फंक्शन दिलेलं आहे तर त्यावेळेस पण लॉगॅरिथमिक यूज करा सिम्पल जाईल सॉल्व करायला. नेक्स्ट डिफरन्शिएशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. पॅरामेट्रिक फंक्शन्स आपण कधी म्हणतो एक्स अँड वाय एक्सप्रेस्ड इन अनदर टर्म टी ऑर थिटा. म्हणजे एक्स आणि वाय हे टर्म काय केले टी मध्ये किंवा थिटामध्ये एक्सप्रेस केलेलं असते. एकच पॅरामीटर पाहिजे. एक्स टी मध्ये दिले आणि वाय थिटामध्ये तर त्याला आपण पॅरामेट्रिक फंक्शन म्हणणार नाही. एक्स हा टी मध्ये आणि वाय हा पण कशामध्ये पाहिजे टी मध्ये. जर एक्स जर हा थिटामध्ये असेल तर वाय पण कशामध्ये पाहिजे थिटामध्ये पाहिजे. आर टू फंक्शन्स अँड टी इज अ व्हेरिएबल. In such a case x and y are called parametric functions or parametric equations and t is called the parameter. To find dy by dx in case of parametric functions, जर parametric function असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना काय करायचं असतं dy by dt आपण dx by dt हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा असतो. ओके. डेरिव्हेटिव्ह y चा विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह घ्या, x चा विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह घ्या. फॉर्म्युला तर सेमच राहणार आहे फक्त पॅरामीटर चेंज करायचं. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर कॉस एक्स असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स तर साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस टी येणार विथ रिस्पेक्ट टू टी. फक्त पॅरामीटर चेंज करायचं. ओके. डिफरन्शिएशन ऑफ इन्फायनाइट सिरीज. इफ y is given in the form of infinite series of x we have to find out dy by dx. then we remove one or more terms. it does not affect the series. अफेक्ट होत नाही सिरीजला. आपण दोन रिमूव्ह करून जरी सॉल्व्ह केलं तरी चालतं. डिफरन्शिएशन ऑफ कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे आपल्याला काय करायचं चेन रूल वापरायचा आहे. एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स और एफ ऑफ जी ऑफ एक्स. काय करतो आपण डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या फंक्शन आता जे आहे ते ॲज इट इज ठेवा पण मल्टिपलला त्या फंक्शनचा पण काय करा डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएशन ऑफ अ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. डिफरन्शिएशन ऑफ function with respect to another function. Function with respect to function घ्यायचं आहे. u is f of x and phi is g of x. be two functions of x. then to find the derivative of f of x with respect to g of x, that is to find du by dv, we use the following formula. du upon dv is equal to du by dx upon dv by dx. parametric functions are थोडंसं चेंज आहे. ओके. डिफरन्शिएशन ऑफ इंटिग्रल फंक्शन्स. if g1 of x and g2 of x, if g1 of x and g2 of x both functions are defined on closed interval ab. closed interval ab मध्ये आपण काय करतोय and differentiable at a point x belongs to open interval ab. बघा ओपन इंटरवल ए बी अँड एफ ऑफ टी इज अ कंटिन्युअस फॉर g1 ऑफ a लेस दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ टी इज लेस दॅन ऑर इक्वल टू g2 ऑफ b. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन ऑफ g1 ऑफ x टू g2 ऑफ x. हे काय त्याचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आहेत. ओके. g1 ऑफ x म्हणजे लोअर लिमिट आहे, g2 ऑफ x म्हणजे काय असणार अप्पर लिमिट असणार आहे इंटू एफ ऑफ टी डी टी इज इक्वल टू. हा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे. एफ ऑफ g2 ऑफ x इंटू g2 डॅश ऑफ x माइनस डॅश याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ g1 ऑफ x इंटू g1 डॅश ऑफ x. डी जी डॅश म्हणजेच काय दाखवलं मी डी बाय डी एक्स ऑफ g2 ऑफ x. नेक्स्ट आहे लिबनिझ थेरम. स्टेटमेंट ऑफ द थेरम. इफ u and phi are two functions of x such that their nth derivative exists, then d raised to n of u dot phi is equal to nc0 d raised to n u phi plus nc1 d raised to n minus 1. d 1 न पॉवर कमी करत जायची
ओके, इकडे फीची पण काय करायची, डीची पॉवर n-1 कमी करायची आणि फीच्या वेळेस डी वाढवत जायचं. पार्शियल डेरिव्हेटिव्ह, द पार्शियल डिफरन्शिएशन कोएफिशिएंट ऑफ f of x, y with respect to x is the ordinary differential coefficient of f of x, y when y is regarded as a constant. It is written as dou f upon dou x or dxf or fx. ज्याला काय म्हणतो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह. पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे सिंपल, x चा विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यास काय येणार 0 येणार, y चा विथ रिस्पेक्ट टू x घेताना काय येणार 0 येणार. ओके, म्हणजे y चा फक्त तुम्ही y विथ रिस्पेक्ट टू y चा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता फक्त पार्शियल मध्ये, आणि x चा विथ रिस्पेक्ट टू काय घेऊ शकता x चा डेरिव्हेटिव्ह फक्त तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये पार्शियल मध्ये. dou f upon dou x is equal काय असतं बघा, लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h, y minus f of x, y upon h. Similarly, dou f upon dou y is equal to limit k tends to 0 f of x, y plus k minus f of x, y upon k. ओके, इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह मध्ये. सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ टॅन एक्स. काय करायचं आपल्याला, लॉग ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. काय करायचं, लॉग ऑफ टॅन एक्स म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन, एक लॉग म्हणजे काय लॉगॅरिथमिक फंक्शन. ओके, आता हे लॉग दिलेला आहे ह्याच्यामध्ये आणि टॅन पण दिलेला आहे. आता तुम्ही जर चेक करताना काय करा, लेफ्टने चेक करा जाऊ लॉगच. ओके, आता लॉग आणि टॅन, लॉग ऑफ टॅन एक्स म्हणजेच बघा, ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा डायरेक्ट, आता डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकत, कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec²x. पण इथं फंक्शन ऑफ फंक्शन कॉम्पोजिट फंक्शन दिले, मग कॉम्पोजिट फंक्शनच्या वेळेस काय करायचं आपल्याला, f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g डॅश ऑफ x, आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, म्हणजेच काय येणार, लॉग x टॅन एक्सला काय करा, x कन्सिडर करा, सिंपल टॅन एक्सला काय करायचं कन्सिडर, x कन्सिडर करायचं, तर आपल्याकडे तयार काय होईल, लॉग x तयार होते फक्त. ओके, आणि लॉग x तयार झाल्यानंतर काय करायचं परत, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x, मग लॉग ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/x येणार. 1 बघा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x, मग लॉग ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/tan x. फक्त काय करायचं, मल्टिपलला त्या टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, कारण आपण टॅन एक्सला काय कन्सिडर केलं तर x कन्सिडर केलं ना. इथं f म्हणजे टॅन लॉग आहे आणि g ऑफ x म्हणजे काय टॅन x आहे. काय फॉर्म्युला होता आपला, f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g डॅश ऑफ x, हा फॉर्म्युला यूज करा. नसेल तर सिंपल एक ट्रिक्स यूज करा. कोणती ट्रिक्स यूज करायची आपल्याला इथं, तर टॅन एक्सला काय करायचं x कन्सिडर करायचं. ज्यावेळेस तुम्ही टॅन एक्सला x कन्सिडर करता तर आपल्याला दिलेलं फंक्शन काय तयार होईल, लॉग x तयार होईल. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x, पण ज्यावेळेस तुम्ही लिहिता ना त्यावेळेस काय करा 1/tan x घ्या, कारण का तर आपण टॅन एक्सला x कन्सिडर केले ना, म्हणून 1/tan x घ्या. आणि मल्टिपलला काय करणार आहे, आपण कोणत्या तरी फंक्शनला x मानले म्हणून त्या x चा काय करायचं आपल्याला मल्टिपलला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. x ला आपण काय केलं, tan x मानलं होतं ना, tan x ला आपण x मानलं होतं. ओके, सॉरी, tan x ला आपण x मानले. ओके, मग tan x चा डेरिव्हेटिव्ह काय होतं मल्टिपलला sec²x. परत काय करावं लागेल, अजून सिम्प्लिफाय करावं लागेल, कारण इथं आपला आन्सर डायरेक्ट तो येत नाही. ठीक आहे, आपण सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय करण्यासाठी tan x ची व्हॅल्यू यूज करू. sin x आपण cos x आहे, sec²x म्हणजे 2sec²x ॲज इट इज आहेच. ओके, बघा, dy dx ऑफ log ऑफ tan x 1/tan x इंटू sec²x. sec²x यूज केला, sec²x म्हणजे काय असतं 1/cos²x, आणि tan x म्हणजे काय असतं sin x आपण cos x आहे ना. फक्त मी आता काय केलं, जर रेसिप्रोकल घेतला, उलट घेतलं मी, sin x आपण cos x. नसेल तर सिंपल 1/tan x म्हणजे cot x आहे. cot x काय असतं cos x आपण sin x घ्या, आणि sec²x म्हणजे 1/cos²x आहे. फॉर्म्युले पार्ट पाहिजे, ट्रिग्नॉमेट्रीचे जे फॉर्म्युले परफेक्ट पार्ट आहेत, कधी कोणता यूज करायचा जर माहीत असेल तर डेरिव्हेटिव्ह सारखा सोपा चॅप्टर कोणताही नसेल मॅथमॅटिक्समध्ये. ओके, 2/2 ॲडजस्टमेंट केली, ॲडजस्टमेंट करायची गरज नाही. cos x ला cos x कॅन्सल होते, राहते cos x sin x. cos x sin x म्हणजे काय असणार आहे sin 2x अपॉन 2 काय होईल वरती जाईल, आणि sin 2x म्हणजे काय असतं cosec 2x झालं. नेक्स्ट dy dx ऑफ log x इज इक्वल टू
सेम आहे, लगेच सॉल्व करता येईल. काय येणार लॉग एक्स आता कन्सिडर करावं लागेल एक्स, मग काय तयार होते लॉग एक्स तयार होते. ओके, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे काय येणार 1/log x इंटू काय येणार 1/x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मी पुढे घेतला फक्त x इंटू लॉग एक्स ब्रॅकेट रेस्ट मायनस 1, कारण ते बघा 1/x लॉग एक्स पुढे टर्मच नाही, पण x/log x रेस्ट मायनस 1 पण आपण लिहू शकतो, कारण डिनोमिनेटरची व्हॅल्यू आपण न्यूमरेटर आणली तर पॉवर चेंज होतो. म्हणून ऑप्शन काय असेल आपला सी. नेक्स्ट d/dx ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 1/स्क्वेअर रूट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. काय करावं लागेल ब्रॅकेट स्क्वेअरचा अगोदर फॉर्म्युला यूज करावं लागेल, मग सॉल्व करावं लागेल. तर काय देवा d/dx ऑफ x प्लस 1/x प्लस 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस 1/1 मायनस 1/x स्क्वेअर, आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह काय ते 0 येते. आता इथं त्याने फॉर्म्युला यूज केला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a म्हणजे रूट एक्स आहे, b म्हणजे 1/√x आहे. ते सॉल्व केल्यानंतर काय येतं x प्लस 1/x प्लस 1, x चा डेरिव्हेटिव्ह काय ते 1, 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस 1/x स्क्वेअर, कारण x पॉवर जी मायनस 1 आहे ना, प्लस 1 आहे, तो वरती गेल्यानंतर काय होईल x रेस टू मायनस 1 होईल. x रेस टू मायनस 1 म्हणजेच काय असणार आहे -1 x रेस टू -1 म्हणजे x रेस टू -2 आलं ना. आपण x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण n x रेस टू n -1, त्यानुसार येणार ते. ओके, नेक्स्ट x प्लस 1/x देन इफ y इज इक्वल टू x प्लस 1/x देन काय ते बघा. आता आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाने काय असते dy/dx दिसते ना, म्हणजे याचा डिफरन्शिएट घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू x घ्या. dy/dx इज इक्वल टू 1 - 1/x स्क्वेअर, x स्क्वेअरनं प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, x स्क्वेअर dy/dx इज इक्वल टू इथे काय येणार x स्क्वेअर मायनस 1 तिकडे घेऊन जावा. देअरफॉर x स्क्वेअर dy/dx मायनस xy प्लस 2 काय असला आन्सर सी. नेक्स्ट d/dx ऑफ 1/x raised to 4 sec x इज इक्वल टू 1/x raised to 4 sec x. कसं सॉल्व करावं लागेल ॲडजस्टमेंट करायची हो. sec x म्हणजे काय असं cos x अपॉन x raised to 4. u अपॉन v रूल माहिती आहे आपल्याला, काय असं u अपॉन v रूल, v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर केला यूज मी. x raised to 4 मायनस sin x मायनस cos x इन ब्रॅकेट 4 x क्यूब अपॉन x रेस टू 4 ब्रॅकेट रेस टू 2 मायनस x क्यूब कॉमन घेतला आणि सिम्प्लिफाय केला. यातलं काय होईल कॅन्सल होईल, मायनस x sin x प्लस 4 cos x अपॉन x रेस टू 5. नेक्स्ट इफ y इज इक्वल टू 1 प्लस x प्लस 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस and so on x raised to n upon n factorial, then dy/dx is equal to एक आहे ते y by plus x raised to n factorial. चल मग काय करू आपण डेरिव्हेटिव्ह घेत जाऊया. ओके, मग काय ना डेरिव्हेटिव्ह dy/dx 1 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार 0, x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1, इथे x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3x मल्टिपल 2 कॅन्सल x क्यूब 0 याचा काय 0 याचा 1 याचा काय येणार x स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे x 2x क्यूब येणार, सॉरी 2x क्यूब नाही इंटिग्रेशन घेत नाही आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय 2x x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असणार 2x 2 कॅन्सल x राहते, x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय 3x स्क्वेअर अपॉन 3 फॅक्टर 3 कॅन्सल पण 2 फॅक्टर राहील, म्हणजे इथं काय येणार x रेस टू n - 1 पॉवर 1 ने कमी होते आणि इथं पण कमी होते. dy/dx प्लस x रेस टू n अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू 1 प्लस ॲडजस्टमेंट करायची, कारण आपल्याला इथं मायनस मध्ये दाखवतो ना सगळीकडे घ्यायचं. x रेस टू n अपॉन n फॅक्टोरियल dy/dx प्लस x रेस टू n अपॉन n फॅक्टोरियल दोन्हीमध्ये काय करा x रेस टू n अपॉन n फॅक्टोरियल ॲड करा, कारण आपल्याला y मायनस दाखवायचं ना ह्याच्यासाठी. आता ह्याची पूर्ण ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे y असणार आहे, मग घ्या dy/dx y. आता ही टर्म काय होईल इकडे जाईल म्हणजे मायनस x रेस टू n अपॉन n फॅक्टोरियल.
फक्त ॲडजस्टमेंट काय ॲडजस्टमेंट केली, कारण आपल्याला dy/dx नाही ठेवायचं त्याच्यामध्ये, आपल्याला हे वायमध्ये आन्सर आणायचं, त्यासाठी आपल्याला हे रिमूव्ह करावं लागेल. मग त्यासाठी काय करायचं, ॲडजस्टमेंट करायची. एक्स रेस्ट टू आपण n फॅक्टोरियल इकडे ॲड करा, इकडे ॲड करा, इकडे ॲड केल्यामुळे काय होईल, परत हाई सिरीज तयार होईल ना, मग ती म्हणजे ती काय असणार आहे, y असणार आहे. इफ y इज इक्वल टू 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल अप टू इन्फिनिटी घ्या. कशाचं इक्वेशन, y इज इक्वल टू ई रेस्ट टू एक्स. सिरीज आहे, सिरीज तुम्हाला माहीत पाहिजे, तुम्हाला हे समजणार ना, तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढत बसा, इन्फिनिटीचा डेरिव्हेटिव्ह किती घ्यायचं, त्यात काय काय असणार, त्याचे इन्फिनिटी डेरिव्हेटिव्ह तुम्ही 0 घेऊ शकत नाही, कारण तुम्हाला माहिती का ते किती असणार आहे. आता एक्स क्यूब आहे, असं पुढे वाढत जाणार आहे ते. सिम्पली काय करा, y इज इक्वल टू ई रेस्ट टू एक्स, dy/dx इज इक्वल टू ई रेस्ट टू एक्स, ई रेस्ट टू एक्स म्हणजे y, म्हणजे dy/dx इज इक्वल टू y. नेक्स्ट, इफ y इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन a मायनस z, देन dz/dy. म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय करायला z इज इक्वल टू a मायनस 1 अपॉन y, पुट केल्याशिवाय z आपल्याला मिळणारच नाही. dz घ्या, dz अपॉन dy, म्हणजे काय केलं, सिम्प्लिफाय करा, इकडे जाऊ सिम्प्लिफाय करत जायचं. z इज इक्वल टू a मायनस 1 अपॉन y, dz/dy इज इक्वल टू 1 अपॉन y स्क्वेअर, कारण निगेटिव्ह कॅन्सल होईल, a चा डेरिव्हेटिव्ह 0 येतोय, a मायनस z ब्रॅकेट स्क्वेअर, कारण y स्क्वेअरची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 अपॉन a मायनस z ब्रॅकेट स्क्वेअर, आणि तुला वरती जाईल तो फक्त पर्यंत डिवाइडला आहे. इफ y इज इक्वल टू x sin x, काय सिम्पल आहे, काय करायचं, इव्हेंटिव्ह रूल, x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x प्लस sin x चा डेरिव्हेटिव्ह काय होतं 1. आन्सर आहे का, नसेल तर मग आपल्याला आन्सर आणायचं. कसं आन्सर आणणार, 1 अपॉन y ने डिवाइड करा, 1 अपॉन y ने डिवाइड करतो म्हणजे x sin x ने डिवाइड करतो, x कॅन्सल होईल, cos x अपॉन काय येणार, sin x व्हॅल्यू tan x, sin x इंटू काय येणार इथं x डिवाइडला काय असेल, x sin x, sin कॅन्सल 1 अपॉन x, cot x 1 अपॉन x आहे का, cot x 1 अपॉन x आहे. नेक्स्ट, dy/dx ऑफ x स्क्वेअर ई रेस्ट टू x sin x इज इक्वल टू, आता बघा x स्क्वेअर ई रेस्ट टू x आणि sin x, दोन कॉन्स्टंट, एकचा डेरिव्हेटिव्ह, परत दोन कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, परत दोन कॉन्स्टंट तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेत जायचं. जास्त फंक्शन म्हणून डेरिव्हेटिव्ह काय अवघड असतात काय नाही, ट्रिक्स यूज करायचा. आलं, x स्क्वेअर इने उलट घेतला आपण, नसेल तर दोन कॉन्स्टंट ठेवून तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तरी चालतो, काय अडचण येत नाही. ओके, x स्क्वेअर dy/dx ई रेस्ट टू x sin x, ई रेस्ट टू x sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर, परत इव्हेंटिव्ह रूल यूज केला, x ई रेस्ट टू x टू sin x, x sin x प्लस x cos x. नेक्स्ट, dy/dx ऑफ tan इनवर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x, tan इनवर्स ऑफ cos x अपॉन 1 प्लस sin x, म्हणजे आपल्याला इथं सबस्टिट्यूट जर करावं लागेल, नसेल तर काय करायचं, ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं, ट्रान्सफर करायचं. cos x म्हणजे काय असतो, cos स्क्वेअर x/2 मायनस sin स्क्वेअर x/2, cos 2x चा फॉर्म्युला काय आहे, cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x, हा फॉर्म्युला आहे, तो फक्त हाफ अँगलमध्ये तयार केला तो. आणि 1 प्लस sin x म्हणजे काय असणार आहे, 1 म्हणजे काय असणार आहे, cos स्क्वेअर x/2 प्लस sin स्क्वेअर x/2 प्लस, आणि sin x म्हणजे काय असणार आहे, 2 टाइम्स sin x/2 cos x/2. परत काय करा, cos स्क्वेअर x/2 ने डिवाइड करा, प्रत्येकाला ह्याला डिवाइड करा, ह्याला डिवाइड करा. 1 मायनस tan x/2, कारण आपल्याला इथं tan आणायचं आहे, 1 प्लस tan x/2, म्हणजे कसं 1 मायनस tan x/2 आणि 1 प्लस tan x/2 म्हणजे tan ऑफ π/4 मायनस x/2 फॉर्म्युला यूज केला तो, कारण 1 म्हणजेच काय असणार आहे, tan इनवर्स tan ऑफ π/4, तेव्हा आपल्याला a मायनस b चा फॉर्म्युला यूज केला. इथं काय नाही जर तर 1 असणार आहे ना, एक मिनिट, इथं काय नाही जर तर 1 आहे, 1 च्या ठिकाणी काय करणार तुम्ही, tan π/4 घेणार, म्हणजे 1 मायनस tan x/2 अपॉन 1 प्लस tan π/4 इंटू tan x/2 फॉर्म्युला यूज करा, tan a मायनस b. इथं काय, इथं 1 च्या ठिकाणी घेणार ना tan π/4, tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नेक्स्ट, dy/dx ऑफ cos ऑफ 1 मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, हा cos ऑफ 1 मायनस x स्क्वेअर परत ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्याला आपण
दुसरी व्हॅल्यू टर्म पुट करून वगैरे सॉल्व करू शकता, चला डायरेक्ट सॉल्व करा, काय प्रॉब्लेम येत नाही. कॉस टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह काय असणार, कॉसचं मायनस साइन 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, आणि परत त्या ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्या 4x, आता 2 मल्टिपल आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर, परत 1 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस 4x मायनस 2x, आणि तिथलं 2 काय होईल 4, मायनस मायनस काय होईल प्लस, एक्स स्क्वेअर साइन 1 अपॉन एक्स, यू इंटू व्ही रूल. हॅलो, एक्स स्क्वेअर कॉस ऑफ 1 अपॉन एक्स डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 2x साइन 1 बाय एक्स. ते काय एक्स स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ 1 अपॉन एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स ॲज इट इज ठेवला, जसं फंक्शन आहे ॲज इट इज ठेवा, पण वेगळा आहे थोडं म्हणून त्याचा मल्टिपलला डेरिव्हेटिव्ह घ्या, झालं. मग सिम्प्लिफाय करा, 1 अपॉन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, हे काय एकमेकाला कॅन्सल होईल, 2x साइन 1 अपॉन एक्स अगोदर घ्या, निगेटिव्ह नंतर घ्या, कॉस 1 अपॉन एक्स. If y is equal to cos of sin x square, then at x is equal to square root of pi by 2, comma dy by dx is equal to काय ते बघ, since dy by dx सॉल्व करा. काय कॉस ऑफ साइन एक्स स्क्वेअर सेम यूज करा ना, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन, ओके. मायनस साइन ऑफ साइन एक्स स्क्वेअर इंटू काय येणार परत साइन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल कॉस एक्स स्क्वेअर, आणि परत एक्स स्क्वेअर वेगळं येतं ना अजून, म्हणून त्याचा मल्टिपल अजून डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे काय देतो 2x येतोय. therefore at x is equal to pi root, आपले व्हॅल्यू त्यांनी ऑलरेडी दिलेले आहे, x is equal to रूट मध्ये पाय बाय 2, x is equal to square root of pi by 2 करा पुट, साइन एक्स स्क्वेअर याची पाय काय असणार पाय बाय 2 इंटू कॉस पाय बाय 2, दुसरं जे आन्सर आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0, कारण साइन 0 0 कॉस 0 1 असतं, मग त्या उलट काय असणार कॉस 0 1 आणि कॉस पाय बाय 2, कॉस 90 काय असतं 0 असतं, कॉस 90 0 म्हणजे इथं 0 येईल नॉट व्हॅल्यू, ऑल काय तर 0 येतं. If y is equal to sin inverse of x square root of 1 minus x plus square root of x into square root of 1 minus x square, then dy by dx. घ्या sin inverse of आहे, पुटिंग x is equal to sin a, कारण आपलं काय होणार खूप इनवर्स आला म्हटलं की मॅक्झिमम पुट करायचं, x is equal to काय करा sin a पुट करा, अँड स्क्वेअर रूट ऑफ x is equal to काय असणार आहे sin b, दोन फंक्शन घ्यावं लागतं आपले वेगवेगळे, ओके. sin inverse of sin a square root of 1 minus sin square b, एक इथं घेतलं ना, एक दुसरं काय वेगळं घ्यावं लागेल, कारण आपल्याला फॉर्म्युला इथे यूज करायचा sin a cos b चा फॉर्म्युला येतोय, स्क्वेअर रूट ऑफ 1 minus sin square b आणि sin स्क्वेअर रूट ऑफ x म्हणजे काय असणार आहे sin b 1 minus sin square a, x ची व्हॅल्यू आपण sin a घेतले, स्क्वेअर रूट ऑफ x ची व्हॅल्यू घेतली काय sin b, x आहे म्हणजे काय असणार sin square b असणार, तर ऑलरेडी x स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार sin square a, sin इनवर्स ऑफ sin ऑफ a प्लस b, कारण का 1 minus sin square b म्हणजे काय येणार cos square b येणार, प्लस sin b इंटू इथं काय येणार cos square a येणार, sin a cos b प्लस cos a sin b, कशाचा फॉर्म्युला sin ऑफ a प्लस b, साइनला साइन कॅन्सल राहतं a प्लस b म्हणजेच काय असणार आहे sin इनवर्स ऑफ x प्लस sin इनवर्स ऑफ रूट x, काढा डेरिव्हेटिव्ह, sin इनवर्स ऑफ x डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस sin इनवर्स ऑफ रूट x डेरिव्हेटिव्ह काय येणार रेस्ट 1 बाय 2 येणार नाही तर x रेस्ट रूटमध्ये x म्हणजे x रेस्ट टू 1 बाय 2, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस
इथं रूट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर येईल, म्हणजे काय येणार एक्स इंटू काय येणार परत रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. सिम्प्लिफाय केलं मी, सिम्प्लिफाय करायला कारण आपल्या आन्सरवरती नाही दिलं ना, तर काय करा सिम्प्लिफाय करा. नेक्स्ट डी बाय डी एक्स इंटू लॉग ऑफ मॉड एक्स इज इक्वल टू, ते कसं घ्यायचं बघा, log of mod x is equal to log x if x is greater than 0 is equal to log of minus x if x is less than 0. वेगळं दोन घ्यावं लागतील आपल्याला फंक्शन, एक पॉझिटिव्ह घ्यावं लागेल एक निगेटिव्ह घ्यावं लागेल, एक x ग्रेटर दॅन 0 साठी आणि x लेस दॅन 0 साठी, कारण मॉड आले म्हणले की दोन व्हॅल्यू मिळत असतात आपल्याला. या मग डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ मॉड एक्स इज इक्वल अपॉन एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. आणि दुसरं काय असणार आहे 1 अपॉन मायनस एक्स इंटू -1, कारण परत मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल. दिस काय ते 1 अपॉन एक्स इफ एक्स इज लेस दॅन 0. लॉग ऑफ मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार हो, सिम्पल आहे, लॉग ऑफ मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मायनस एक्स. इथं आता हे पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला मी आणि हा दुसरा, दोन डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतील ना, कारण दोन फंक्शन आलेत आपले. लॉग ऑफ मॉड एक्स म्हणजे एक लॉग एक्स असेल आणि दुसरा लॉग ऑफ मायनस एक्स असेल. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि लॉग ऑफ मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मायनस एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो -1 मायनस मायनस प्लस होईल 1 अपॉन एक्स, दोन्ही काय आलं सेम आलं. इफ thus d by dx of log of mod x is equal to 1 upon x if x is not equal to 0, कारण आपल्याला लेस दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 0 साठी गिवन आहे, जास्त विचार करायची गरज नाही, कारण x इज नॉट इक्वल टू 0. पण x इज नॉट इक्वल टू 0 साठी का असतं, कारण log 0 हा इन्फिनिटी असतो, त्यामुळे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही त्यासाठी. इफ y इज इक्वल टू sin x प्लस b cos x then y स्क्वेअर प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज y is equal to a plus sin x plus b cos x then y square plus dy by dx bracket square is. आता काय करायचं आपल्याला समजायला पाहिजे, तर काय करावं लागेल, फंक्शन ऑफ x फंक्शन ऑफ y फंक्शन ऑफ x अँड y आणि कॉन्स्टंट काय ते सांगायचं ए फंक्शन. तर इथं dy by dx मध्ये एकदा डेरिव्हेटिव्ह आपल्याला करायचं, dy by dx a cos x minus b sin x, a cos x minus b sin x, ब्रॅकेट स्क्वेअर करा कारण इथं स्क्वेअर पाहिजे, a cos x minus b sin x ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा तर ते a स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x minus 2ab sin x cos x and y स्क्वेअर इज इक्वल टू a sin x प्लस b cos x ब्रॅकेट स्क्वेअर, a स्क्वेअर sin स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस 2ab sin x cos x. हे सॉल्व केलं, सो dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y स्क्वेअर गिवन आपलं काय झालं, हे लास्ट स्टेपचं आन्सर झालं. ओके, ह्या स्टेपचं लास्ट स्टेप ही स्टेप आहे त्याचं आन्सर झालं. ओके, परत y ची व्हॅल्यू मी घेतली ती स्क्वेअर करा, कारण आपल्याला परत तिथं ॲड करायची ना पहिल्या इक्वेशनमध्ये, त्याचा परत फॉर्म्युला स्क्वेअर यूज केला. सो dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू हे घ्या प्लस त्याच्यामध्ये हे ॲड करा. sin स्क्वेअर x cos स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय असते 1, sin स्क्वेअर x cos स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय असते b, ह्या व्हॅल्यूला आणि हे व्हॅल्यू काय होईल कॅन्सल होईल, ह्या दोन्हीमधून sin स्क्वेअर x कॉमन निघतं, ह्या दोन्हीमधून cos स्क्वेअर x कॉमन निघतं. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे याचा कॉन्स्टंट, डी आन्सर असेल. नेक्स्ट f of x is equal to x square minus 3x then the point at which f of x is equal to f dash of x r, म्हणजे कोणत्या त्या पॉईंटला असेल. मग ते आपल्याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे f of x घ्या f dash of x घ्या दोन्ही इक्वल करा, म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला दोन्ही इक्वल केले की. हां सॉल्व करा, ट्राय करा, एका सेकंदात आन्सर आहे त्याचं, जास्त वेळ पण लागणार. हां सोडा ना, आलं आला आन्सर. f of x is equal to x square minus 3x and f dash of x is equal to 2x minus 3, दोन्ही इक्वल करा. x square minus 3x is equal to 2x minus 3 घ्या एका साईडला, x square minus 5x plus 3 is equal to 0, 5 plus or minus square root of 13 upon 2, none of these.
इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, एफ ऑफ 0 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1, देन एफ ऑफ 2 इज इक्वल टू एफ ऑफ 0 दिला आहे, एफ डॅश ऑफ 0 दिला आहे, म्हणजे आपल्याला एफ ऑफ एक्स दिलेला आहे, त्यानंतर एफ डॅश ऑफ 0 घ्या, एफ डॅश ऑफ एक्स घ्या, एफ ऑफ एक्स एम एक्स प्लस सी दिला आहे. आता 0 पुट केलं तर तुम्ही एफ ऑफ 0 इज इक्वल काय मिळणार तुम्हाला, सी मिळणार. एफ डॅश ऑफ 0 घ्या म्हणजे एम एक्स प्लस सी म्हणजे एम, आपण एक्स बरोबर 0 पुट केलं की एफ डॅश ऑफ 0 काय मिळते आपल्याला 1, सीची व्हॅल्यू काय मिळाली 1, मग एफ ऑफ 2 घ्या, देअरफॉर एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2 इंटू 1, या सीची व्हॅल्यू 1 आहे, एमची व्हॅल्यू 1 आहे, पुट करा, झालं आन्सर काय तर 3. If y is equal to 3x raised to 5 plus 4x raised to 4 plus 2x plus 3, then y4 is equal to 0 आहे, y5 is equal to 0, y6 is equal to 0 and none of these. सोडवा. आता यासाठी तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढत बसणार का, हा विचार करायचा वरती काय करत बसणार, याच्यावरती डायरेक्ट सॉल्व्ह करणार म्हणणार डायरेक्ट, मग याचं एक्स y1 घेणार, y2 घेणार, y3 घेणार, y4 घेणार, असं करणार की डायरेक्ट आन्सर सांगणार त्याचा. हां ट्रिक यूज करू शकता यावरती तुम्ही. हा यूज करू शकता ट्रिक्स, सिंपल ट्रिक्स आहे. कोणती ट्रिक्स असणार आहे, y रेज टू 5 आहे म्हणजे तुम्ही जर ह्याच्या पुढचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येणार, सिंपल 0 येणार ना. तुम्ही एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय करू शकता, एकदा घेतलं तर 1 येतोय, पण तुम्ही दुसऱ्या वेळेस घेतलं काय तो 0 येतोय ना, म्हणजे त्या पॉवरपेक्षा एक एक्स्ट्रा घेतला की त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0 येतोय. झालं, चेक करा, एक्स रेज टू 5 डेरिव्हेटिव्ह काय 5 आहे, हायस्ट पॉवरची 5 आहे, म्हणजे याच्यापेक्षा एक आपण एक्स्ट्रा घेतला डेरिव्हेटिव्ह काय तर आन्सर काय आला पाहिजे 0 येणार आहे. काय याच्यामध्ये आहे y6 चा डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू काय 0 येणार. मग आन्सर सिन्स हायस्ट पॉवर ऑफ x इज 5 देअरफॉर y6 इज इक्वल टू 0. ओके, अशा मेथडने तुम्ही डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, तुम्हाला काय करायचं ते आता माझे फॉर्म्युले वगैरे एकदा बघा, रिव्हिजन करा या फॉर्म्युलेवरती. डिफरन्शिएशन ऑफ अल्जेब्रिक फंक्शन्स कसे डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले घ्यायचे ते, त्यानंतर डिफरन्शिएशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता हे पाठ करताना कसं असणार आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स. निगेटिव्ह हे पाठ करायचं अजिबात पाठ करायचं नाही, निगेटिव्हची काही पाठ करायची गरज नाही, फक्त काय लक्षात ठेवायचं, स्टार्टिंग फ्रॉम सी असेल तर काय असणार मायनस. ओके, आता बघा फर्स्ट याच्यामध्ये काय व्हायची पॉवर 1 1 येते, सेकंडला काय होते टॅन आणि कॉट सेकंडला ठेवायचं, साइन कॉस, त्यानंतर आपण काय करतो टॅन कॉट सेक कोसेक असं आपले सिरियल असते ना. तर बघा साइन कॉस त्याच्यामध्ये काय येते पॉवर 1 1 येते, टॅन आणि कॉटची पॉवर काय होते 2 2 होते, आणि सेक कोसेकला काय होते परत ते सेपरेट होते 1 1 1 1. मग तुम्हाला ह्याच्यावर लक्षात राहील ना, तुम्ही किती जरी पाठ केलं तरी फॉर्म्युला तुम्हाला ट्रिकशिवाय लक्षात राहत नाही, कारण जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला तुम्ही विसरता, कारण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह काय होतो एकत्र येतं ना. त्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन यूज करायचं की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो का मायनस कॉस एक्स येतो, त्यात तुम्ही कन्फ्यूज होता. कारण का तर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युला एकमेकाचे काय आहेत रिव्हर्स असतात ना, त्यासाठी डेरिव्हेटिव्हचे परफेक्ट करा, म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये त्रास होणार नाही. जेवढे तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला जर परफेक्ट पाठ केले तर तुमचे इंटिग्रेशनमधले 70 to 80% पाठ होतात. बघा साइन कॉसचं काय असणार, त्याची पॉवर 1 1 येते, टॅनची पॉवर टॅन आणि कॉटची पॉवर काय ते 2 येते, आणि सेकंड कोसेकची पॉवर काय ते 1 1 येते, आणि स्टार्टिंग फ्रॉम सी म्हणलं की काय तो निगेटिव्ह येतो, ते आहेच. इनवर्स फंक्शन, इनवर्स फंक्शन लक्षात ठेवा, रूटमध्ये जर 1 मायनस असेल तर साइन कॉस, आणि एक्स स्क्वेअर मायनस 1 असेल किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर येते ना, म्हणजे व्हेरिएबल सेकंडला येत असेल तर तो साइन आणि कॉस असतो, आणि व्हेरिएबल जर फर्स्टला असा असेल तर मल्टिपलला बी एक्स घ्यायचा आणि तो काय असेल सेक आणि कोसेक. आणि ज्याच्यामध्ये रूट नाही म्हणलं काय असणार आहे, रूट नाही म्हणलं की दुसरी पहिली गोष्ट काय असणार प्लस, आणि ते काय असणार टॅन आणि कॉट. बा रूट नसेल तर काय असणार आहे टॅन, आणि रूट नसेल तर प्लस आहे, कसं लक्षात ठेवणार, रूट नसेल तर प्लस, आणि प्लस असेल तर काय टॅन आणि कॉट. आता दोन्ही पण निगेटिव्ह आहेत तर काय असेल 1 मायनस असेल तर काय असणार आहे
साइन आणि कॉस, आणि जर मायनस मध्ये असेल तर काय असेल सेक आणि कोसेक. हायपरबोलिक फंक्शनला काय करा, साइन कॉस टॅन 3 पॉझिटिव्ह, बाकी 3 काय असणार आहेत निगेटिव्ह. फॉर्म्युला ॲज इट इज. साइन हायपरबोलिकच्या वेळेस पण काय बघा 1/√1 + x² आहे, आणि पण कॉसच्या वेळेस काय असणार आहे 1/√x² - 1. हे जास्त कॉम्प्लिकेटेड जाऊ नका ह्याच्यामध्ये, फक्त आपल्याला हे पहिले 6 आहे ते लक्षात ठेवा. ओके, इनवर्स फंक्शन जास्त काही विचारणार नाही तुम्हाला, पण हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हे लक्षात यायलाच पाहिजे. त्यामुळे साइन 2θ फॉर्म्युला, कॉस 2θ फॉर्म्युला, त्याचे कम्पेअरिंग करून पाठ करा. साइन 2θ म्हणजे 2 sin θ × cos θ, परत त्याचा हाफ अँगल करता यायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर cos 2θ 2-3 फॉर्म्युले आहेत, ते सगळे माहीत पाहिजेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय करा माहिती आहे, 1 + cos 2θ आणि 1 - cos 2θ हे दोन्ही कम्पेअर करून पाठ करा. 1 + cos 2θ म्हणले काय असणार आहे 2cos²θ, आणि 1 - cos 2θ म्हणले काय असणार आहे 2 sin²θ. निगेटिव्ह असेल तर 2 sin²θ, पॉझिटिव्ह असेल तर 2 cos²θ. म्हणजे ज्यावेळेला काय होईल तुम्हाला पाठ होईल तो व्यवस्थित, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आणि तुम्हाला cot 2θ फॉर्म्युला घ्यायचा म्हणलं तर ते मग सिम्प्लिफाय करून तुम्ही घेऊ शकता, पण पाठ करण्यासाठी हा सोपा आहे. कोणता सोपा आहे 1 + cos 2θ = 2 cos²θ असतं, आणि 1 - cos 2θ = 2 sin²θ असतं. ओके, मेथड्स माहिती आहेत समजा तुम्हाला. पॅरामेट्रिक फंक्शन, इन्फायनाईट सिरीज फाइंड करत जायचं. इन्फायनाईट सिरीज त्यावेळेस इन्फायनाईट सिरीज निघत नाही, ज्यावेळेस इन्फिनिटी असेल त्यावेळेस तो सिरीज बघायची कोणती येते. ओके, लिबनिझ रूलमध्ये तुम्हाला मॅक्झिमम फाइंड करायचं असेल तर हा काय असेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह. पार्शियल डेरिव्हेटिव्हमध्ये तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सपोज y = तुम्हाला x दिले विथ रिस्पेक्ट टू x घ्यायला सांगितलं, y/x काय येणार 0 येणार तुमचा, कारण ओनली x फंक्शन असेल. म्हणजे तुम्हाला सपोज f = x + y दिले आणि विथ रिस्पेक्ट टू x घ्यायला सांगितले, तर त्यावेळेस x चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार, y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. dy/dx येत नसतो, कारण याला काय म्हणतो आपण पार्शियल फंक्शन म्हणतो. पार्शियल फंक्शनमध्ये कसं असतं, जे फंक्शन दिले तेच विथ रिस्पेक्ट टू फक्त तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकता. तर f तुम्हाला x² दिले आणि तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू y घ्यायला सांगितले, तर डेरिव्हेटिव्ह काय येणार ∂f/∂y 0 येणार, कारण y आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकत नाही, कारण हे कसलं आहे पार्शियल आहे. पार्शियलमध्ये काय असतं, जे फंक्शन आहे तेच फक्त तुम्ही विथ रिस्पेक्ट काढू शकता, एवढं लक्षात ठेवा. सपोज तुम्हाला f = xy दिले. ओके, f तुम्हाला काय दिले xy दिले, आणि त्या डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायला सांगितलं आहे, तर y हा काय म्हणायचं आर्बिट्ररी कॉन्स्टंट माना, कारण त्याला मल्टिपल व्हेरिएबल आहे ना, म्हणून त्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट मानून y ला ॲज इट इज ठेवायचं, आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय 1 येतोय, त्याच्यात पुट करायचं झालं. सपोज तुम्हाला f sin x + cos y दिले विथ रिस्पेक्ट टू x सांगितलं, तर sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, cos y चा डेरिव्हेटिव्ह 0. समजलं. म्हणजे उलट पण असेल, विथ रिस्पेक्ट टू y पण असेल तुमचा. आणि त्यात मी एक्झाम्पल बघितलेले आहेतच, थोडं रिव्हिजन घ्या. बघा log x तर फंक्शन म्हणून सॉल्व करायचं. ब्रॅकेट असं जर डिफिकल्ट असेल ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर काय करा स्क्वेअरिंग करा त्याचं. ओके, 1 + x + 1/x सिंपल डेरिव्हेटिव्ह काढत जावा, पण डेरिव्हेटिव्ह काढायला जायचं. आता त्याच्यामध्ये तर काय इन्फिनिटी नाही, जर इन्फिनिटी आलं तर त्याला काय करायचं कन्वर्ट करायचं सिरीजमध्ये. आपल्या e⁻x सिरीज असेल, sin x सिरीज असेल, cos x सिरीज असेल. ओके, ते इन्फिनिटी जर आपल्याला काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागलं. आता y = 1/a - z आले, तर z विथ रिस्पेक्ट टू y सांगितलंय, तर सिम्प्लिफाय करून z अगोदर घ्या, मगच एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह होणार. या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये u × v रूल सिम्पल आहे, याच्यामध्ये 3 टाइम्स u × v रूल. इथे काय करावं लागेल तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. इनवर्स आला ना इथं तुम्हाला पुटच करावं लागतं, आणि पुट करून इथं tan इनवर्स आहे म्हणलं की tan आणायचं, sin इनवर्स आहे म्हणलं की sin आणायचं, cos इनवर्स आहे म्हणलं की आणायचं cos आणायचं, सॉल्व्ह करायचं. हे काय सिम्पल सॉल्व्ह करत जावं, याला काय पर्याय नाही. इथे पण तुम्हाला u × v रूल यूज करावं लागेल, ते पण तुम्हाला सॉल्व्ह करत जायचं. सिम्पल आपलं कॉम्प्लेक्स फंक्शन यूज करायचं, तुम्हाला पुट करावं लागेल, कारण sin इनवर्स 1/x इंडिशन sin इनवर्स ऑफ x इंडिशन sin इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो
1/√1 - x². आणि तुम्ही जर याला x मानलं तर ते किती मोठं होईल आणि त्याचं परत मल्टिपलला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ते खूप किचकट होणार. त्यावेळेस इन्व्हर्स फंक्शन असेल तर मॅक्झिमम पुट करायचा प्रयत्न करायचा. ओके, आता या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तर काय करायचं, सिम्पल जे दिले ते फंक्शन फाइंड करायचं आणि त्यात पुट करायचं. y² फाइंड करायचा, dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर फाइंड करा आणि पुट करा. की ट्रिक यूज करत जाऊ आपला. ओके, थँक्यू.